Hello friends, Namaskar मित्रांनो. Today let us peep into future. Don't be scared. I'm not talking about your future of learning Marathi. I'm talking about future tense which you are going to learn today. It is very easy to remember. First, try to understand and then decide whatever you find it easy. Conversation number 1. In this conversation, the forms of simple future tense, which first and second person singular pronoun have been introduced. Two friends, rather students, are talking about their future plans after graduation. Their result of the examination is going to be declared next day. उद्या परीक्षेचा निकाल आहे. निलिमा, तुला पुढे काय करायचं आहे? द एक्झाम रिझल्ट्स आर आउट टुमॉरो. निलिमा, व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर दॅट? मला खात्री आहे मी उत्तम मार्कांनी पास होईन. मग मी मोठ्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देईन आणि चांगल्या पगाराची नोकरी करेन. आय एम शुअर आय विल पास विथ गुड मार्क्स. देन आय विल अप्लाय फॉर इंटरव्ह्यूज इन बिग कंपनीज अँड गेट अ वेल पेईंग जॉब. म्हणजे तू आयुष्यभर फक्त नोकरीच करशील का? सो आर यू प्लॅनिंग टू जस्ट डू अ जॉब फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ? आपण मध्यमवर्गीय दुसरं काय करू शकतो? तू काय करशील? व्हॉट एल्स कॅन बी मिडल क्लास पीपल डू? व्हॉट अबाउट यू? व्हॉट विल यू डू? मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करेन. आय विल स्टार्ट माय ओन बिझनेस. अरे, पण व्यवसायासाठी तू भांडवल कुठून आणशील? कोणाकडून कर्ज घेशील? की एखादा भागीदार शोधशील? ओ, बट वेअर विल यू गेट द कॅपिटल फॉर द बिझनेस? विल यू टेक अ लोन फ्रॉम समवन ऑर विल यू लुक फॉर अ पार्टनर? अगं, भारत सरकारच्या स्टार्टअपसाठी अनेक योजना आहेत. आधी सगळ्या योजनांची माहिती करून घेईन, नंतर काय करायचं ते ठरवेन. There are many government schemes in India for startups. First, I'll gather all the information about those schemes. Then I'll decide what to do next. Grammar. First and second person singular forms of simple future tense are introduced in this conversation. These are the suffixes added to the verb root. First person singular me. Suffixes are in or in. Second person singular pronoun is tu. Suffixes are she'll. In the first person, in suffix is added to the vowel ending verb roots and n suffix is added to the consonant ending verb roots. For example, vowel ending verb roots me pass हो plus in, that is होईन. I will pass. मी interview दे plus in, that is देईन. I will give the interview. There is no change in the verb root. Consonant ending verb roots. मी नोकरी कर plus एन, that is करेन. I will do a job. मी नंतर ठरव plus एन, that is ठरवेन. I will decide later. But this distinction is not strictly maintained in colloquial speech. People also use करीन, ठरवीन in place of करेन and ठरवेन. First person मी देईन. Second person तू देशील. First person मी करेन. Second person तू करशील. There is no gender difference in these forms. New vocabulary. निकाल result. खात्री अस be sure. पास हो pass. Mark marks. Interview
पगार, सॅलरी. नोकरी कर, डू अ जॉब. आयुष्यभर, थ्रू आउट द लाईफ. मध्यमवर्गीय, मिडल क्लास. स्वतःचा, माय ओन. व्यवसाय, बिझनेस. भांडवल, कॅपिटल. आण, ब्रिंग. स्टार्टअप, स्टार्टअप. योजना, स्कीम. कर्ज, लोन. भागीदार, पार्टनर. माहिती करून घे, गेट इन्फॉर्मेशन. ठरव, डिसाइड. Conversation number 2. In this conversation, first and second person plural forms of simple future tense are covered. Two families are planning to go to Mahabaleshwar in a consecutive 4 days holidays. They will also ask third family to join. पुढच्या आठवड्यात सलग 4 दिवस सुट्ट्या आहेत. आपण महाबळेश्वरला जाऊ. तुम्ही याल ना? देर इज अ स्ट्रेच ऑफ 4 कन्झिक्युटिव्ह हॉलिडेज नेक्स्ट वीक. लेट्स गो टू महाबळेश्वर. विल यू कम? हो, आम्ही येऊ. आपण निरंजन सावनीलाही विचारू. येस, विल कम. लेट्स ऑल्सो आस्क निरंजन अँड सावनी ॲज वेल. तुम्ही विचाराल का? माझ्याकडे त्यांचा नवा फोन नंबर नाही. विल यू आस्क देम? आय डोंट हॅव देअर न्यू फोन नंबर. हो, आम्ही विचारू. आपण आपापल्या कारने जाऊ. शुअर, विल आस्क देम. लेट्स गो इन आवर ओन कार्स. नको, आपण एक मोठी गाडी करू. सकाळी 6 वाजता निघू, म्हणजे 9 वाजता महाबळेश्वरला पोचू. तुम्ही आम्हाला कुठे भेटाल? नो, लेट्स हायर अ बिग व्हेकल. इफ वी लिव्ह ॲट 6 in the morning, we'll reach महाबळेश्वर by 9. Where will you meet us? आम्ही तुम्हाला टोलनाक्यावर भेटू. तुम्ही येईपर्यंत तिथे थांबू. विल मीट यू ॲट द टोल बूथ. विल वेट देअर अंटिल यू अराईव्ह. चालेल, बाकीचं आपण फोनवर ठरवू. साऊंड्स गुड. विल डिसाईड द रेस्ट ओव्हर द फोन. ग्रामर. In this conversation, the simple future tense forms of आम्ही, आपण and तुम्ही, that is first and second person plural, are introduced. Suffixes are as follows. First person plural आम्ही. Suffixes are u. There is no change in the verb roots before adding the suffix u. First person plural inclusive आपण. Suffixes u. There is no change in the verb roots before adding the suffix u. Second person plural तुम्ही. Suffixes are al. There is no change in the consonant ending verb roots before adding the suffix al. Second person plural आपण. Suffixes are al. There is no change in the consonant ending verb roots before adding the suffix al. But some vowel ending verb roots show changes before adding the suffix al. Examples: de plus al, that is dyal. Ye plus al, that is yal. Ghe plus al, घ्याल. ने प्लस आल, न्याल. पी प्लस आल, प्याल. लिही प्लस आल, लिहाल. धू प्लस आल, धुवाल. हो प्लस आल, व्हाल. In case of verb roots p and dhu, while adding the future tense suffixes, the vowel long u and long e become short u and short e. See the table. First person plural आम्ही, देऊ or करू. We will give
or we will do. Second person plural तुम्ही द्याल किंवा कराल. You will give or will do. There is no gender distinction in first and second person plural forms. For example, consonant ending. आम्ही विचारू. We will ask. आपण मोठी गाडी करू. We will hire a big vehicle. तुम्ही विचाराल का? Will you ask? Vowel ending. आम्ही येऊ. We will come. आपण जाऊ. We will go. तुम्ही याल का? Will you come? New vocabulary. सलग consecutive. विचार ask. आपापल्या our own. गाडी कर hire a car. निघ set out or depart. पोच reach. भेट meet. थांब wait. चालेल okay with it. बाकीचं rest of the matters. ठरव decide. Conversation number 3. Here, two friends are talking about third friend who is planning to go to US for post graduation. That third friend is obviously third person masculine singular grammatically. अमित पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जाईल का? विल अमित गो टू अमेरिका फॉर फ्युचर स्टडीज? हो, त्याला तिथल्या विद्यापीठाचं पत्र येईल आणि तो लगेच विमानाचं तिकीट काढेल. येस, he will receive a letter from the university there and he will immediately book a flight ticket. त्याला व्हिसा मिळेल ना? सध्या व्हिसा मिळायला वेळ लागतो. He will get the visa, right? These days it takes time to get visa. विद्यार्थ्यांना विजा लगेच मिळतो. त्याचं विजाचं काम होईल लवकर. Students get visas quickly. His visa process will be completed soon. तिथल्या शिक्षणाचा खर्च खूप असेल ना रे? The cost of education there must be quite high, right? हो, पण अमित शिकत असतानाच ग्रंथालयात किंवा कॅन्टीनमध्ये नोकरी करेल. शिवाय त्याची बहीण अमेरिकेची नागरिक आहे. तीही त्याला मदत करेल. Yes, but Amit will work in library or the canteen while studying. Besides, his sister is an American citizen. She will also help him. मग काही प्रश्नच नाही. मी फोन करून त्याचं अभिनंदन करतो. Then there is no question at all. I'll call and congratulate him. Grammar. In this conversation, third person masculine, feminine, and neuter singular forms of simple future tense, that is, with to, ti, and te, are introduced. Third person masculine, singular to, suffixes il or ale. Third person feminine, singular ti, suffixes il or ale. Third person singular te, suffixes il or ale. There is no gender distinction in third person forms, but the suffixes differ in vowel ending and consonant ending verb roots. Vowel ending verb roots take il suffix, while consonant ending verb roots take ale suffix. Again, like first person suffixes, there is no hard and fast distinction in colloquial language. See the table. Third person masculine singular to, देईल or करेल. Third person feminine singular ती, देईल or करेल. Third person neuter singular ते, देईल or करेल. Example, masculine, तो अमेरिकेला जाईल.
ही विल गो टू अमेरिका. तो नोकरी करेल. ही विल डू अ जॉब. फेमिनाईन ती म्हणजे त्याची बहीण मदत करेल. शी दॅट इज हिज सिस्टर विल हेल्प. न्यूटर त्याचं काम होईल. हिज वर्क विल गेट डन. न्यू वोकॅबलरी. विद्यापीठ युनिव्हर्सिटी. विमान एरोप्लेन. तिकीट काढ बुक अ तिकीट. विजा विजा. वेळ लाग टेक्स टाईम. नागरिक सिटिझन. मदत कर हेल्प. प्रश्न नस नॉट हॅव्हिंग अ प्रॉब्लेम. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स. Conversation number 4. This conversation refers to the prediction of weather department. Third person masculine, feminine, and neuter plural forms of simple future tense have been introduced here. आजच्या पेपरात हवामान खात्याचा पावसाबद्दलचा अंदाज आहे. ह्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. There is a weather department forecast about the rain in today's paper. This year, there will be more rainfall than average. अरे वा, बातमी वाचून शेतकरी खुश होतील. यंदा भरपूर पिकं येतील. शेतकऱ्यांना धान्य विकून खूप पैसे मिळतील. त्यांच्या बायका मुलं दिवाळी आनंदात साजरी करतील. ओ वाव, फार्मर्स विल बी हॅपी आफ्टर रीडिंग दिस न्यूज. देर विल बी अ गुड हार्वेस्ट दिस इयर. Farmers will earn a lot of money by selling the grain. Their wives and children will celebrate Diwali joyfully. हो ग, नद्यांना भरपूर पाणी असेल. धरणं भरून वाहतील. तलाव विहिरी भरतील. झाडं फुलांनी बहरतील. Yes, The rivers will have plenty of water. The dams will overflow. Lakes and wells will fill up. Trees will bloom with flowers. खरंच खूप छान बातमी आहे. पण हा अंदाज खरा ठरेल ना? इट रिअली इज अ व्हेरी गुड न्यूज. बट विल दिस फोरकास्ट कम ट्रू? आपण तशी आशा करूया. लेट्स होप सो. थर्ड पर्सन मास्क्युलाईन ते सफिक्सेस तील. थर्ड पर्सन फेमिनाईन प्लुरल त्या सफिक्सेस तील. थर्ड पर्सन न्यूटर प्लुरल ती सफिक्सेस तील. There is no change according to gender. The same suffix is added for third person masculine, feminine, and neuter plural pronouns. There is no difference in vowel ending and consonant ending verb roots as well. See the table. Third person masculine plural te. Third person feminine plural tya. Third person neuter plural ti. And the suffixes for all of them are detil or करतील. For example, शेतकरी that is masculine plural खुश होतील. The farmers will be very happy. विहिरी feminine plural भरतील. The wells will be filled. धरणं neuter plural धरणं भरून वाहतील. The dams will overflow. New vocabulary. हवामान खातं वेदर डिपार्टमेंट. सरासरी ॲव्हरेज. पेक्षा दॅन. खुश हो बिकम हॅपी. पीक ये ग्रो अ क्रॉप. साजरी कर सेलिब्रेट. धरण डॅम. भरून वहा ओव्हरफ्लो. भर फील. बहर ब्लॉसम. खरा ठर कम ट्रू. आशा कर होप. Conversation number 5. In this conversation, two friends are discussing the problems in their attending their close friend's wedding. Listen the video and guess what is being taught
through this conversation. तू सिमरनच्या लग्नाला जाणार नाहीस का? आरंट यू गोइंग टू सिमरन्स वेडिंग? नाही, मी जाणार नाही. मी त्या दिवशी मुंबईत नसेन. नो, आय एम नॉट गोईंग. आय वोंट बी इन मुंबई दॅट डे. आम्ही पण जाणार नाही. वी आर नॉट गोइंग आयदर. का? व्हाय? अरे, राहुलचा पाय प्लास्टरमध्ये आहे म्हणून तो येऊ शकणार नाही. सुब्रतो आणि नंदिता कलकत्त्यात आहेत म्हणजे तेही येणार नाहीत. आई बाबा मला एकटीला इतकं दूर पाठवणार नाहीत. वेल, राहुल्स लेग इज इन अ कास्ट, so he won't be able to come. Subrato and Nandita are in Kolkata, so they won't be coming either. And my parents won't let me travel so far alone. आपण तिचे जवळचे मित्र आहोत, पण आपण लग्नात नसू. तू नसशील, राहुल नसेल, सुब्रतो नंदिता नसतील. सिमरन खूप नाराज होईल. वी आर हर क्लोज फ्रेंड्स, बट वी वोंट बी ॲट द वेडिंग. यू वोंट बी देअर, राहुल वोंट बी देअर, सुब्रतो and नंदिता won't be there. सिमरन will be very disappointed. हो, पण आपली कारणं खरी आहेत. ते आपल्यावर रागावणार नाही. Yes, but our reasons are genuine. She won't be upset with us. Grammar. By now, you must have guessed that the focus of the conversation is on the negation of simple future. In negation, nar suffix is added to the verb root, which is followed by the forms of nahi. There is not much variation in the forms of nahi. Only second person singular pronoun, that is tu, takes sa suffix after nahi, and third person plural pronouns, that is te, tya, ti, take ta suffix after nahi. There is no difference in the negative forms of vowel ending and consonant ending verb roots. See the table. Singular एकवचन, मी जा प्लस णार, that is जाणार नाही, और कर प्लस णार, that is करणार नाही. I will not go or will not do. Plural, आम्ही और आपण जा प्लस णार, that is जाणार नाही, और कर प्लस णार, करणार नाही. We will not go or will not do. Singular, तू जा प्लस णार नाहीस, तू जाणार नाहीस, और कर प्लस णार नाहीस, करणार नाहीस. You will not go or will not do. Plural, तुम्ही और आपण जा प्लस णार, जाणार नाही, और कर प्लस णार, करणार नाही. You will not go or will not do. Singular, तो और ती और ते जा प्लस णार नाही, और कर प्लस णार नाही. He or she or it will not go or will not do. Plural, ते और त्या और ती जा प्लस णार, जाणार नाहीत. कर प्लस णार, करणार नाहीत. They will not go or will not do. The forms of copular verb root असं are also on the same pattern. It means I shall be. Its conjugation of simple future tense is the same as any consonant ending verb root. For example, मी असेन, I will be. Negation of असं is formed by replacing a with न, that is नस. मी नसेन. See the table. Singular, मी असेन और नसेन. I will be और will not be. Plural, आम्ही और आपण असू और नसू. We will be और will not be. Singular,
तू असशील और नसशील. You will be or will not be. प्लुरल तुम्ही असाल और नसाल. You will be or will not be. सिंग्युलर तो और ती और ते असेल और नसेल. He और she और it will be or will not be. प्लुरल ते और त्या और ती असतील और नसतील. They will be or will not be. न्यू vocabulary. लग्न मॅरेज. प्लास्टर प्लास्टर. एकटी अलोन. पाठव सेंड. जवळचा क्लोज. नाराज हो बी अपसेट और डिसअपॉइंटेड. कारण रीजन. खरा जेन्युइन. रागाव गेट अँग्री. Friends, that conclude today's session. Please review the material. Thank you for your attention and participation. See you in the next video or session.